कोयना, वारणा आणि धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय। मात्र कोयना धरणातून 95,300 विसर्ग कायम आहे। वारणा धरणातून दुपारी विसर्ग 39,663 वरून 34,257 क्युसेक करण्यात आलाय। वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून कृष्णा नदीने रात्री इशारा पातळी ओलांडली आहे। कृष्णा आणि वारणा नदीवरील 9 पूल आणि 14 बंधारे तसेच 38 रस्ते पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यात पुरामुळे 7 राज्यमार्ग, 15 आणि 8 ग्रामीण मार्ग अशा 30 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। तसेच महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यातील 228 कुटुंबातील 737 लोकांचं प्रशासनाने स्थलांतर केलंय। धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसानंतर बुधवारी काहीसा पावसाचा जोर कमी झालाय। दिवसभरात कोयना धरण क्षेत्रात 33 मिलीमीटर, नवजा 44 आणि महाबळेश्वर 53 मिलीमीटर पाऊस झालाय। पाऊस कमी असला तरी कोयना धरण 96% आणि वारणा धरण 93% भरलं। यामुळे कोयना धरणातून 95,300 क्युसेक रात्रीपर्यंत विसर्ग कायम राहिलाय। वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जोर दिवसभर कमी झाला। धरणात 31.50 टीएमसी पाणीसाठा झाला असून पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करून 34,257 क्युसेक करण्यात आलाय। पुराणे 38 रस्ते, 19 पूल आणि 9 बंधारे पाण्याखाली गेलेत। पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील 30 मार्ग बंद असून तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे। शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे मांगले, वारणा नदीवरील चरण कोडोली, आरळा शितूर, बिळाशी, भेडसगाव, कांदे सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव नांद्रे, घोगाव दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमनापूर, बिलवडी पुलाला पाणी लागल्यामुळे पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे। वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठची पिके ही पाण्याखाली गेलेत।